देशमुख आणि महादेव मुंडे या दोघांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाली हा इश्यू पार्लमेंटमध्ये मी मांडला आणि त्याची थोडक्यात माहिती म्हणजे तुम्हाला आठवत असेल की 22 ऑगस्ट 2023ला त्यांची हत्या झाली। या गोष्टीला जवळपास 2 वर्ष व्हायला आली। सातत्याने त्यांचं कुटुंब जितेंद्र आव्हाड असतील, बीडचे खासदार बाप्पा असतील, सुरेश धस असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही बातमी खरं बाहेर आली। सरकारकडून काही उत्तर आलं नाही। मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन आले। बाप्पा, बीडचे खासदार आणि आम्ही एकत्रच गेलो होतो त्या कुटुंबाला भेटायला। त्यानंतर रोहित पवार मागच्या आठवड्यात जाऊन आले आणि एक दुर्दैवी घटना पण या माऊलीला आत्मदहन करायची वेळ आली। आत्मदहन केल्यानंतर ही त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 16 जुलैला त्यांनी आत्मदहन करायचा विष घ्यायचा प्रयत्न केला। त्या हॉस्पिटलमध्ये होते। आम्ही बजरंग अप्पा सोनवणे तातडीने तिथे जाऊन आले। त्यानंतर त्यांनी आत्महत्येचा इशारा केला परत आणि त्यानंतरच जेव्हा रस्ता रोको झाला आणि त्या म्हणल्या की आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी जातो, दारात जातो आणि जर आम्हाला न्याय मिळाला तर तिथेच आम्ही आमचा जीव घेऊन टाका, कारण का आम्हाला हे सरकार न्याय देत नाही आहे। त्यामुळे अशा परिस्थिती झाल्यानंतरच या सरकारला जाग आली आणि आता त्यांनी SIT जी स्थापन केली आहे त्याच्यातून पारदर्शक कारभार व्हावा अशी माझी विनम्र या सरकारला विनंती आहे। सातत्याने एका विशिष्ट 2-3 विशिष्ट भाग आहेत महाराष्ट्रातले जिथे प्रचंड क्राईम वाढतो। पुणे जिल्ह्यात तशी गंभीर परिस्थिती होत चालली आहे। त्याचबरोबर दुर्दैवाने जड अंतःकरणाने मला हे म्हणायला लागतं की जी पुण्यात परिस्थिती आहे तशीच बीडमध्ये परिस्थिती आहे आणि नियंत्रणात येताना दिसत नाही आहे किंवा लोकांना न्याय मिळत नाही किंवा वर्दीची भीती ही राहिलेली नाही आहे। तर कशामुळे वर्दीची भीती लागली नाही, कोण आहे त्यांच्या मागे की सातत्याने हे लोक अशा गोष्टी करतायत। असे अनेक मुद्दे आज राज्यात आहेत। आत्ताच मी पार्लमेंटला आठवडाभर आम्ही आलो आहे। सविस्तर पहलगामवर जो अटॅक झाला ह्याच्यावर सविस्तर चर्चा पार्लमेंटमध्ये झालेली आहे आणि आता आमची मागणी आहे की बीडमध्ये इलेक्शन कमिशन जे निर्णय घेत आहे किंवा ज्या पद्धतीने नावं कमी जास्त वाढवली जात आहेत त्याच्यात पारदर्शकता नाही असे सगळ्याच पक्षाचे लोक बिहारमधले म्हणत आहेत। त्यामुळे बिहारच्या इलेक्शनची जी प्रक्रिया आहे त्याच्यात अनेक प्रश्न आज उद्भवले आहेत। त्यामुळे त्याच्यावर एक सविस्तर चर्चा संसदेत व्हावी आणि कारभार पारदर्शक व्हावा, कारण का ही एक सशक्त लोकशाही आहे। हा देश कुणाच्या मनमानीने चालणार नाही, हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार। त्याच्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये जी परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगितली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, इन्व्हेस्टमेंट्स असतील, अशा अनेक गोष्टी आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि लाडकी बहीण योजनेत झालेला 4,900 कोटीचा 800 का 900 कोटीचा प्रचंड भ्रष्टाचार, तो कुणाच्याही चुकीच्या अकाउंटमध्ये गेला नाही गेला हा भ्रष्टाचाराचाच एक भाग आहे। त्याच्यामुळे हा दुर्दैवी महाराष्ट्राचा जो कारभार एका विश्वासाच्या नात्याने एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या आत्ताच्या सरकारला मिळालं, पण त्यांचे मंत्री असतील, त्यांचे वाचाळवीर असतील, त्याच्यामुळे सत्ता आणि पैसा आल्यावर गाडी कशी चुकीच्या ट्रॅकवर जाऊ शकते याच्या देशातलं सगळ्यात मोठं दुर्दैवी उदाहरण म्हणजे आजचं महाराष्ट्राचं शासन आहे। नाही, महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना वाटत असेल की पुण्यामध्ये दादागिरी होते आणि त्याच्यामुळे पुण्यात इन्व्हेस्टमेंट्स येणार नाहीत, तर मला विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे मग तुम्ही काय ॲक्शन घेतली त्याच्यावर? जर तुम्हाला माहिती आहे इथे दादागिरी होते, तुम्हाला माहिती आहे इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहेत, मग त्याला जबाबदार कोण? माननीय मुख्यमंत्र्यांनी एक तर सांगितलं पाहिजे आम्हाला की कुणाची दादागिरी होते आणि इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहेत, हे कबूल केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते, पण त्याच्या मागे कोण आहे?
कोण या कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे उभं आहे, कुणाच्या दादागिरीमुळे इन्व्हेस्टमेंट्स पुणे शहरात येत नाही आहेत आणि याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल. आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना मला विनंती करायची आहे की जर तुम्हाला हे माहिती आहे तुम्ही काय ॲक्शन घेणार, कधी तुम्ही ॲक्शन घेणार या कॉन्ट्रॅक्टरांवर आणि या दादागिरी कधी थांबणार आणि कधी इन्व्हेस्टमेंट तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात येणार, याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं एवढीच विनम्र विनंती करते. यवतमध्ये ही जी घटना 2 गटांमध्ये झालेली आहे त्याच्या एक दिवस अगोदर मात्र दौंडमधल्या यवतमध्ये हिंदू सभेचं आयोजन केलं जातं. त्या सभेला आमदार उपस्थित राहतात आणि त्यानंतर ही सगळी घटना होते. एकंदरीतच या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहतात? खूप दुर्दैवी घटना आहे. दौंड हा अतिशय सुसंस्कृत आणि संवेदनशील तालुका आहे. अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेब असतील, मी असते, आम्ही आमचं भाग्य की या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची आम्हाला सगळ्यांना संधी मिळाली. आमचे कौटुंबिक संबंध त्या भागातल्या सगळ्याच लोकांबरोबर आहेत आणि मी स्वतः काल ही घटना झाल्यावर एसपींशी बोलले. स्थानिक आमदार राहुल कुलांनाही मी फोन केला. जरूर राहुल कुल आणि मी आमचे राजकीय मतभेद असतील पण एक सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे आणि आमदाराचा मान सन्मान करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. म्हणून कुठलंही सगळं राजकारण बाजूला ठेवून राहुल कुल आणि मी आम्ही दोघांनी त्याची सविस्तर चर्चा केली. त्यांनीही जी सहकार्याची भूमिका दाखवली त्याबद्दल मी राहुल कुलांचे मनपूर्वक आभार मानते. आणि दिवसभर जेव्हापासून मला ही बातमी कळली तेव्हापासून मी एस पीच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. माझे तिथले सहकारी आप्पासाहेब पवार आणि सोहेलभाई खान हे दोघंही, सोहेलभाई आणि आप्पासाहेब तिकडे जाऊन आले. सगळ्या कार्यकर्ते, सहकारी, पदाधिकारी, नागरिक यांच्याशी एक घरगुती चर्चा झाली. कारण आम्ही सगळेच दौंडमध्ये सगळे प्रेमाने गुणागोविंदांनी तिथे राहतो आणि अनेक दशकं राहतो. दौंडमध्ये असं कधी झालंच नाही आणि आम्ही कधी होई देणार नाही. पण बाहेरून येऊन जर आमच्या भागात कोणीतरी गडबड करणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि माझी पालकमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती आहे की तुमच्या या सगळ्या लोकांना आवरा. ही पहिली वेळ नाही आहे. नगरला झालं, तिथे गडबड झाली, लोकांवर खोट्या केसेस करतायत. आज दौंडमध्ये येऊन भाषणं करून ते लोकांना गडबड करतायत असं मी म्हणत नाही आहे. तिथला ग्राउंड रिपोर्ट म्हणतोय, पत्रकार म्हणतायत. मी कुठलाच आरोप करत नाही, मी वास्तव मांडते. त्याच्यामुळे माझ्या अपेक्षा आहेत की ज्या दौंड तालुक्यांनी जसं आदरणीय पवारसाहेबांना मला खूप दिलं तसं माननीय अजितदादांनाही तेवढंच दिलं. त्याच्यामुळे माझी अजितदादांना विनम्र विनंती आहे, तुम्ही पालकमंत्रीही आहात, दौंडकरांनी तुम्हालाही खूप प्रेम दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या दौंड तालुक्यामध्ये अशा घटना होणार नाहीत. आणि बाहेरून येणारे जे भडक भाषणं करत असतील किंवा काही टीका टिप्पणी करत असतील, माझी विनम्र विनंती आहे की त्यांना आवरा. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. आणि दौंड तालुका हा महाराष्ट्रातला अतिशय महत्त्वाचा तालुका आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत दौंड तालुक्याचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यामुळे या तालुक्यामध्ये बाहेरच्यांनी येऊन ढवळाढवळ करू नये. अतिथी देवो भव, तुमच्या प्रत्येकाचं तिथे स्वागत, या तुमचा सन्मान करू, स्वागत करू. दौंडकर खूप मोठ्या मनाचे, तुमचं आम्ही सगळे स्वागत करू. पण उगाच येऊन आमच्या दैनंदिन आयुष्यात मिठाचा खडा टाकू नका. आम्ही शांतता प्रिय लोक आहोत. या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत, कारण का ते अजितदादा पवार जे पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या संघटनेत काम करतात. मी दुसऱ्याच्या संघटनेत लक्ष घालत नाही आणि ढवळाढवळ करत नाही. पण माझ्या महाराष्ट्रावर कोणीतरी हल्ला करत असेल तर त्याचं उत्तर विनम्रपणे
आम्ही देऊ आणि महाराष्ट्राच्या हितासाठी असेल. मग देवेंद्रजी जे म्हणतात की पुण्यामध्ये दादागिरी होते आणि इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीत, किंवा पुणे जिल्हा अशांत करायचा कोणीही प्रयत्न करत असेल तर त्याला पूर्ण ताकदीने महात्मा गांधींचा आदर्श ठेवून आम्ही ताकदीने जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी लढू. काही मंत्री सभागृहात प्रवेश करतात, त्यांचा राजीनामा न घेता त्यांचं पद बदललं जातं. कसं आहे, रमी राव त्यांच्यावर आता नवी स्पोर्ट्सची जबाबदारी दिली, म्हणजे हे प्रमोशनच आहे, काही डिमोशन नाही आहे. म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर होते, आजही कॅबिनेट मिनिस्टर आहे. शेती खात्यामध्ये असंवेदनशीलपणा दाखवला, ते स्पोर्ट्समध्ये पण फार काही मागे राहतील असं मला वाटत नाही. आणि स्पोर्ट्स खातं, जरी माझे राजकीय टोकाचे मतभेद असतील किरण रिजिजूंबद्दल, पण एक गोष्ट मी प्रांजळपणे कबूल करते की खेलो इंडियासारखा उत्तम कार्यक्रम हे किरण रिजिजूंनी या देशाला दाखवलं. जेवढं महत्त्व शिक्षणाला दिलं तेवढंच महत्त्व खेळालाही दिलं. आणि खेळामध्ये उत्तम काम करणारी मुलं आणि मुली या अतिशय चांगल्या पद्धतीने खेलो इंडिया असेल ह्या माध्यमातून आज करिअर ऑप्शन्स करतात. म्हणजे माझं भाग्य की काल महाराष्ट्रातली टॉपर जिनी देशाचं नाव एवढं मोठं केलं, ती काल मला दिल्लीच्या एअरपोर्टला भेटली. बुद्धिबळामध्ये आपल्यात म्हणजे माझा फॅन मोमेंट होता जेव्हा काल ती मला भेटली एअरपोर्टला. मी फोटोही काढला, पोस्टही केला. मला अभिमान वाटला की नागपूरची आपली एक युवा मुलगी आज जगामध्ये मास्टर प्लेयर म्हणून खेळते. हा खेळच झाला ना भारताचा सार्थ अभिमान आहे. ती फक्त महाराष्ट्राचा, नागपूर नाही, भारताचा सार्थ अभिमान आहे. ही लेख एवढं कर्तृत्व दाखवते. त्याच्यामुळे खेळ मंत्रालय काही साईड पोस्टिंग नाही आहे, ती मोठी पोस्टिंग आहे. आणि त्याचबरोबर मायनॉरिटीज, केवढी मोठी जबाबदारी आहे. हा देशात मायनॉरिटीज म्हणजे मुस्लिम, पारशी, जैन किती लोक आहेत, या सगळ्यांचं जो माणूस शेतकऱ्यांना सरकारला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.